कळलं की हे सगळं काम दबावाखाली झालेलं आहे. दबाव कोणाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हे काय मी आता वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी त्याच्या बाबतीतली सगळी माहिती आपल्याकडे दिली आहे. मंत्री महोदयांनी उत्तर काय दिलं आहे की काळजी कोणाची घ्यायची आहे? ज्यांनी त्या धनदा कंपनीमध्ये पैसे गुंतवले ते सर्वसाधारण गरीब लोक आहेत, त्यांचीच काळजी आहे ना तुम्हाला. मग 167 कोटीचं हॉटेल 60 कोटीला त्यांच्या घशात घालताना आपण गरिबाची काळजी घेताय का धनगरची काळजी घेताय? हा माझा पहिला प्रश्न आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की MPID कोर्टाने ज्या वेळेला प्राधिकृत केलं एखाद्या अधिकाऱ्याला की पुढची कारवाई तुम्ही करायची, आणि ज्या वेळेला हे टेंडर काढलं गेलं, हे टेंडर रिंग केलं गेलं, 5-5, 10-10 लाखाच्या फरकाने सगळ्यांनी भरलेले आहेत. ह्या ज्या वेळेला कार्टेल आणि रिंग होते त्यावेळेला त्या अधिकाऱ्याची जबाबदारी असते की जे काही निकष आहेत ते तपासून घेतले पाहिजेत. निकष काय की 3 वर्षाचा ITR त्याच्याकडे असला पाहिजे. 3 वर्षाची त्याची पूर्ण नाही असं नाही जळतं म्हणजे चोरी पकडली गेली म्हणून. इथं चोरी पकडली गेली नसती तर गेला चला. हे गरिबांच्या पैशासाठी लढतायत ना, हे गरिबांच्या पैशासाठी लढतायत ना. अरे गरिबांच्या पैशासाठी लढतायत ना. गरिबांच्या पैशाचा तोंडचा घास काढून कोणाच्या तरी दुसऱ्याच्या गळ्यात घालायचा काय? हा विषय नाही आहे. विषय असा आहे की ज्याने ही चुकी केली, ज्याने ITR न तपासता या टेंडरमध्ये भाग घ्यायला परवानगी दिली, जे टेंडर त्यांनी अलाउड केलं त्याच्यावरती आपण कारवाई केली का? नंबर 1चा प्रश्न आहे.